नमस्कार. महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय. आज खरं तर महाराष्ट्रातील नाही तर देशातील सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आम्ही घेऊन आलो आहोत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता केंद्रात जाणार. पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? या सर्व प्रश्नांना आता आम्ही वाचा फोडणार आहोत. खरं तर ही सगळ्यांसाठी एक धक्कादायक बाब आहे. तुम्हाला सविस्तर माहिती सांगायची म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 5 डिसेंबर 2024 रोजी त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण त्यावेळेला कदाचित हे आपल्यास माहिती नसेल, पण त्यावेळेला 1 वर्षासाठी मुख्यमंत्री पद त्यांच्याकडे देण्यात आलं होतं आणि ते टप्प्याटप्प्याने मुख्यमंत्री पद वाढवण्याचं देखील बोललं जात होतं. ह्या सगळ्या गोष्टी राजकीय आहेत आणि अंतर्गत ह्या गोष्टी आहेत, की अंतर्गत असं ठरलं होतं, की 1-1 वर्षाचा कालावधीने देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री पद हे समोर जात जाईल. पण आज नुकतीच महत्वाची बाब मी तुमच्यासमोर मांडतोय ती म्हणजे केंद्राचा विस्तार होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. येत्या संसदीय पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर हा विस्तार होणार आहे. असं असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कदाचित केंद्रामध्ये अर्थमंत्रीपदी नियुक्ती केली जाईल, अशी देखील आता चर्चा सुरू आहे. खरं बघायला गेलं तर मुख्यमंत्र्यांनी नुकतीच पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एक घोषणा केली, म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल. जेव्हा हे सरकार महायुतीचं सरकार आलं होतं तेव्हा शेतकऱ्यांची आम्ही पूर्णपणे कर्ज माफी करू असं सांगण्यात आलं होतं, पण त्याला काही अटी घातल्या होत्या. त्या अटी ज्या पद्धतीने मागे घेण्यात आल्या, खरं बघायला गेलं तर ह्या अटी काय होत्या तुम्हाला माहिती आहे, की 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाईल. म्हणजेच त्या अटी अशा होत्या, की ज्यांना 2 लाखा पुढचं कर्ज आहे त्यांना ते माफ केलं जाणार नाही, किंवा जे यापूर्वी ज्यांना कर्जमाफी मिळाली आहे त्यांना या कर्जमाफीचा फायदा भेटणार नाही. अशा बऱ्याचशा एक 20-25 अटी होत्या. त्या सगळ्या अटी आता रद्द करण्यात आल्या आहेत. त्याच्यानंतरची एक गोष्ट आहे, फक्त यात एक अट आहे, ते म्हणजे करदाते जे शेतकरी आहेत त्या संदर्भात राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव मागितला आहे, की यात करदाते शेतकरी कोण जे करदाते आहेत अशांना बहुतेक कर्जमाफी मिळेल की नाही यावरती अद्यापही कुठली चर्चा झालेली आहे. पण हे मी तुम्हाला सगळं का सांगतोय, त्याच्या मागचं एकच उद्देश आहे, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री पदावरती 2029 पर्यंत राहिले असते तर ही कर्जमाफी आता केली नसती. जरीही अंदाज असा व्यक्त केला जातो, की ते टप्प्याटप्प्याने कर्जमाफीचा एखादा निवडणूक समोर आल्या वगैरे तर कर्जमाफी होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण कर्जमाफीला फ्लेक्झिबिलिटी जी आहे ती आणण्यात आली आहे. त्याच्यावरून एक गोष्ट कळते, की केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार जो होणार आहे आणि या ठिकाणी जे चर्चा सुरू आहेत यामध्ये अमित शहा हे उपपंतप्रधानपदी बसू शकतात. मग तुम्हाला पहिला प्रश्न असेल महत्वाचा, की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर सध्या बावनकुळेचं नाव हे चर्चेत आहे. पण ही फक्त चर्चा आहे, त्यामुळे हे पद कुणाला जाऊ शकतं याबद्दल अजिबात आता सांगणं योग्य ठरणार नाही. पण एक तुम्हाला सांगायचं म्हणजे शक्यता अशी आहे, की मंत्रिमंडळाचा विस्तार जर झाला, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, तर त्यामध्ये काही नवीन चेहऱ्यांना देखील संधी दिल्या जाऊ शकतं. आता एक आहे, की देवेंद्र फडणवीस यांनाच केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये अर्थ खातं का दिलं जाईल? कारण देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे एक जास्त अनुभवी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, जवळपास 3 वेळा त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. 1 वेळा कमी तासासाठी का होईना, पण 3 वेळा मुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस यांचा दांडगा अनुभव आहे. आणि ते जर केंद्रात गेले तर राज्यामध्ये मात्र मुख्यमंत्रीपद बदलू शकते. आता त्या पलीकडचं जर राजकारण आपण पाहिलं तर त्या मागचं दुसरं एक राजकारण येतं, ते म्हणजे ज्या आम्ही महासागरच्या पूर्वीच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं, की अमित शहा हे देवेंद्र फडणवीस यांची कुठेतरी पंख छाटतात अशी चर्चा आहे. ते का छाटतात हे आम्ही यापूर्वीच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याबद्दलही आम्ही सांगितलं होतं, की एकनाथ शिंदेचा जो अमित शहा यांच्याशी असणारी जवळीकता जी आहे, किंवा वारंवार अमित शहांकडे एकनाथ शिंदे जातात, कुठलाही निर्णय घेताना ते जातात. ज्यावेळेस विधान परिषदेच्या निवडणुका होत्या त्यावेळी देखील ते गेले होते. त्याबरोबरच ऑपरेशन टायगर जेव्हा झालं तेव्हा देखील एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याशी चर्चा केली होती, पण त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचं कुठेही आढळून आलं नाही. असं असताना आपण पाहतोय, की एकीकडे उपमुख्यमंत्री सुनित्रा पवारजी हे देखील छोट्या मोठ्या ज्या बैठका आहेत ते थेट अमित शहांसोबत हे करतात. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना डावलण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय, त्यांना एकतर्फी पाडण्याचा प्रयत्न केला जातो. यातून आता एक लक्षात येतंय, की येणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये किंवा विस्तारामध्ये कदाचित देवेंद्र फडणवीस यांना अर्थमंत्रीपद मिळू शकते. पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल आता सांगता येणं योग्य नाही. पण नाव सध्या चर्चेत आहे, ते म्हणजे बावनकुळे यांचं. त्या पलीकडे बघायला गेलं तर काहीही होऊ शकते. अमित शहा ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्यावरती प्रचंड विश्वास टाकतात, अमित शहांना उपपंतप्रधान पदाची आता कदाचित त्या पदावरती ते जाऊ शकतात, पण त्यांना आस लागली आहे ते म्हणजे पंतप्रधान पदाची. त्यामुळे कदाचित पंतप्रधान पदासाठी जे रेसमध्ये असणारे घोडे कोण आहेत ते तुम्हाला माहित आहे.
योगी आदित्यनाथ आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, अमित शहा आहेत. आणि असं असताना नक्की काय होऊ शकतं यापूर्वी देखील राजकीय चर्चा तुम्ही पाहिला असाल. यामध्ये सांगितलं होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेवटपर्यंत 2029 पर्यंत पंतप्रधानपदी राहू शकत नाहीत, असा घणाघात जो आहे संजय राऊत यांनी देखील केला होता. ह्या सगळ्या गोष्टीला जर धरून पाहायला गेलं तर उद्याची जे म्हणजे हे आता संसदीय पावसाळी अधिवेशन आहे, त्या अगोदर जो मंत्रिमंडळाचा जो विस्तार होणार आहे, त्या अगोदर किंवा पावसाळी अधिवेशनात जेव्हा केव्हा विस्तार होईल त्याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय. कारण राज्याचंच नाही तर देशाचं राजकारण या ठिकाणी बदलू शकते, यात काही शंका नाही. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट्स करा, लाईक्स करा आणि आवडली तर नक्की शेअर करा. पाहत राहा महासागर न्यूज. महासागर न्यूज.